तुम्ही सुद्धा तुमच्या फोनमधून ते ॲप्लिकेशन असे इन्स्टॉल करता का? तर तुम्ही खूप मोठ्या गैरसमजामध्ये आहात आणि तुम्ही कुठल्यातरी मोठ्या प्रॉब्लेमला आमंत्रण देत आहात. सांगतो कसं. कारण आपण ज्यावेळेस या पद्धतीत ॲप्लिकेशन अनइन्स्टॉल करतो ना, त्यावेळेस ते ॲप्लिकेशन पूर्णपणे अनइन्स्टॉल होत नाही. कारण आपण इन्स्टॉल करताना त्यावेळेस त्यांना खूप साऱ्या परमिशन दिलेल्या असतात आणि त्याच परमिशनचा वापर करून ते आपला डेटा चोरी करतात. मग यावेळेस आपल्याला काय करायचं आहे सांगतो, काळजी करू नका. कारण तुम्ही टेक गावठीला फॉलो केलं आहे. तर याच्यासाठी तुम्हाला सुरुवातीला तुमच्या ॲप्लिकेशनला लाँग प्रेस करायचं आहे. ॲप इन्फोमध्ये जायचं आहे. महत्त्वाची गोष्ट, सगळ्या परमिशन आहेत त्या सगळ्या डिनाय करायच्या आहेत. त्याच्यानंतर क्लिअर कॅशे आणि स्टोरेजमध्ये जाऊन तुम्हाला हे दोन्ही क्लिअर करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्याला अनइन्स्टॉल करू शकता. दुसरी महत्त्वाची सेटिंग, नंतर तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये जायचं आहे. Googleवरती जायचं आहे. नंतर कनेक्टेड ॲप्समध्ये जाऊन तुम्हाला स्क्रोल डाऊन सर्व खाली करायचं आणि ते ॲप्लिकेशन शोधायचं आहे. त्या ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे डिलीट ऑल कनेक्शन्स यू हॅव विथ बॅलन्स याच्यावरती क्लिक करून यस करायचं. याच्याने काय होईल, ते ॲप्लिकेशन मोबाईलमधून पूर्णपणे डिलीट होऊन जाईल.